श्रीमद् भगवद्गीता अध्याय 16। ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढस्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतकरणाची सरलता, अहिंसा, सत्यम, क्रोधस, त्यागः, शान्तिरपैशुनम्, दया, भूतेष्वलोलुप्त्वं, मार्दवं, ह्रीरचापलम्। काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयाशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेजः, क्षमा, धृतिः, शौच, मद्रोहो, नातिमानिता, भवन्ति सम्पदं दैवी मभिजातस्य भारत। तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसांची लक्षणे आहेत. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं। हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदं दैवी
मभिजातोसी पांडव. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. दौ भूत सर्गो लोकेस्मिन दैव आसुर एव च. दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः. न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. असत्यम प्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्. अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहेतुकम्. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः. मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. चिंतामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः. कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. तसेच ते आमरणांत असंख्य चिंताचे ओझे घेतलेले, विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. आशापाशशतैर्बद्धाः.
कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान्. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगासाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यन्ति पुनर्धनम्. ते विचार करतात की मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. असौ मया हतः शत्रुर हन्निशे चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक अपवित्र नरकात पडतात. आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम्. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. तानहं द्विषतः
क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजश्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या, पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. त्रिविधं नरकशेदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस् तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याला नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिहींचा त्याग करावा. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परां गतिम. हे अर्जुना, या 3 नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिं वाप्नोति न सुखं न परां गतिम. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तो शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. हरिः ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागमोक्षो दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.